बाई तुझा आशीर्वाद प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्यासमोर आलेला आहे। आत्तापर्यंत आपण विचार करत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे काय देशपांडेंनी, चंद्रकांत देशपांडेंनी काय डाव खेळलाय आणि आता ते कशा पद्धतीने अवनीला नेण्यामध्ये यशस्वी होणार। पण त्याच वेळेला मात्र आता आपण पाहिले की एका गैरसमजाच्यामुळे अवनीच्या वहिनीच्या समोर जे काही दृश्य आले त्यामुळे ती बिथरले। पण त्याच वेळेला मात्र आता विहान आणि इकडे महेश या दोघांनी एंट्री करत मुद्दामच मात्र आता या सगळ्यामध्ये अवनीला घेऊन जाण्याचं कारस्थान करताच पेटून उठलेल्या अवनीने दानगट कुटुंबाची साथ देत कशा पद्धतीने मात्र आता इकडे या दोघांनाही धडा शिकवत थोबाड फोडले पाहूया। गॅरेजवरती गेल्यावरती मात्र आता अवनीला समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता ज्यावेळेला अवनी आता गॅरेजवरती आलेली आहे, अवनीला काय काय गोष्टी समजल्यात त्या ऐकून तिला आता खूपच मोठा धक्का बसलाय। ती या सगळ्यामध्ये मात्र आता विचार करती आहे की हे सगळं काय आहे, किती खोटं आणि कसं खोटं मात्र आता बोललेलं आहे तो म्हणजे राजा आपल्यावरती। आणि त्यानंतर मात्र आता अवनी इकडे खूपच उदास झालेली आहे। बरं त्याच वेळेला मात्र आता इकडे सांगत आहे पाण्या, म्हणजे आता राजाला आमच्या सवयच आहे असंच काही ना काहीतरी बोलून आता तो या सगळ्यामध्ये म्हणजे सगळ्यांना फसवत असतो असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते, पण धन्या तुला राजा काही बोलतच नाही का, म्हणजे आता तू असं वागतोयस त्या संदर्भात। यावरती मात्र आता धन्या इकडे सांगायला लागतो, नाही राजाचं काय नसतं हो, म्हणजे आता मी पास कुठं झालोय, मी नापास तर झालोय असं म्हटल्यावरती अवनीला मात्र आता खूपच वाईट वाटलेलं आहे। हे सगळं काय चाललंय आणि राजा या सगळ्यामध्ये अजिबात लक्ष का देत नाहीये, तिला आता खूपच वाईट वाटायला लागले। आणि त्यानंतर मात्र आता ती विचार करते, नाही हे जर का अशाच गोष्टी चालू राहिला ना मग मात्र या सगळ्यामध्ये मला आता राजाला जाबच विचारायला पाहिजे असा विचार अवनी करते। आणि त्यानंतर मात्र खरं तर राजाने याला आता समजवायला पाहिजे, पण तसं काही राजा करताना दिसतच नाहीये असा आता अवनी इकडे विचार करते। बरं हे सगळं चालू असताना मात्र आता अवनीच्या डोक्यात आले ते काही नाहीये, आत्ता एकदा घरी गेले ना की मी राजाला चांगला जाब विचारणार आहे, त्याला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत असं अवनीच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू आहे। बरं हे सगळं चालू असताना मात्र आता ती घरी येते। घरी आल्यावरती ती राजाला सांगायला लागते, राजा काय आणि तितक्यात यशोदा आलाय। यशोदा आल्यावरती अवनी आता सांगायला लागते, यशोदा थांब, मला तुझ्याशी सुद्धा आता महत्त्वाचं बोलायचं आहे। यशोदा म्हणतो, काय झालं अवनी, परत काही राजाने कारस्थान केलेलं आहे का? यावरती अवनी सांगते, कारस्थान यावेळेला तर आता खूप मोठं कांड करून ठेवलेलं आहे असं म्हटल्यावरती यशोदाला जरा धक्काच बसलाय, काय रे राजा आता काय अजून नवीन केलंस? आणि त्यावरती राजा म्हणतो, नाही नाही मी खरंच काही केलेलं नाहीये असं म्हटल्यावरती अवनी आता सांगायला लागते, मी सांगू तुला तू काय केलंयस ते असं म्हणत अवनी आता राजाला या सगळ्यामध्ये सांगायला लागते। आणि ती सांगायला लागते, धन्या आता टॉपर आहे असं म्हटला होतास ना? यावरती राजा आता गडबडलाय। राजाला इथे समजलंय की आपलं भांडं फुटलेलं आहे आणि आपण या सगळ्यामध्ये आता काही बोलू सुद्धा शकत नाही आहोत। आणि त्यावरती राजा आता तत्पप्प करतोय। आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे अवनी सांगायला लागते, बोल लवकर, म्हणजे आता तू मला काय म्हटला होतास की राजा म्हणजे धन्या टॉपर आहे। यशोदा तुला माहिती आहे का, म्हणजे आता धन्या पास पण नीट होत नाही, मग या राजाने मात्र आता त्याची जबाबदारी घ्यायला नको होती का? राजाने त्याला या सगळ्यामध्ये मात्र आता विचारायला नको होतं का? यावरती यशोदा म्हणतो, बरोबर आहे। आणि त्यावरती राजा आता सांगायला लागतो, त्याचं काय नाही यशोदा, अरे ते असं। यशोदा म्हणतो, काही बोलू नकोस। यावरती आता अवनी सांगायला लागते, खरं तर त्याला जाब विचारायला पाहिजेच ना, भाऊ म्हणून मात्र आता तुझी काही जबाबदारी आहे की नाही? यावरती तो म्हणतो, हो मला जाब विचारायला पाहिजे। आणि असं म्हटल्यावरती मात्र आता अवनी सांगते, सांग मला कसा जाब विचारशील रे त्याला, तू कसा विचारशील, बोल मला आता ऐकायचंच आहे असं म्हटल्यावरती अवनीने स्वतःहूनच मात्र आता इकडे राजाला कशा पद्धतीने यशाला इकडे आता धन्याला ओरडशील असं विचारल्यावरती म्हणते, घे काठी आणि विचार त्याला कसं विचारशील। आणि हे सगळं चालू असताना मात्र आता यशाला सांगतो, दाखव की कसा धन्याला जाब विचारशील। आणि हे सगळं चालू असताना मात्र आता अवनीची वहिनी आलेली आहे, ती म्हणजे अवनीला भेटायला। आत्तापर्यंत मात्र आता इकडे ज्या वेळेला वहिनी गाडीमध्ये बसून निघालेली असताना चंद्रकांत देशपांडेंनी या दोघांना कुटील कारस्थान करायला सांगितलंय। काहीही झालं तरी अवनीला घेऊन येण्यासाठी साम दाम दंड भेद
सगळं सगळं वापरायचं हे आता सांगून आणलेलं आहे आणि त्यांच्याच फायद्याची गोष्ट आता घडताना आपल्याला दिसत आहे। म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता आपण पाहिले की हे दोघं जण तिकडे पोहोचायला आणि त्याच वेळेला मात्र आता वहिनी तिकडे जाणार, पण त्याच वेळेला राजाच्या हातामध्ये काठी तिला दिसलेली आहे। प्रेक्षकांनो, ज्या वेळेला राजाच्या हातामधली काठी दिसते आणि त्यावेळेला हे दोघं जण खूपच खुश झालेले आहेत। चला, म्हणजे आपल्याच बाजूने आता इकडे सगळं काही घडताना दिसत असतानाच अवनीची वहिनी आता समोरचं दृश्य बघून हादरले। ज्या वेळेला राजा आता हातामध्ये काठी घेऊन अवनीला काहीतरी विचारतोय, पण हा सगळा गैरसमज झालेला आहे। अवनीनेच त्याला आता सांगितलेलं आहे की धन्याला कसं ओरडशील किंवा धन्या घरी आल्यावरती त्याला जाब कसा विचारशील हे मला सांग, आणि म्हणूनच राजा आता तेच सांगण्यासाठी मात्र आता काठी घेऊन आणि त्यावेळेला मात्र आता धन्याची ऍक्टिंग तू करायची असं आता म्हणजे इकडे अवनीला सांगितलेलं आहे। ते म्हणजे राजाने की तू आता धन्या आहेस, धन्या काही मी ऐकणार आहे का, तो आता अजिबात ऐकत नाही, दानगट आहे, तो काठी पण पकडेल असं म्हणत त्यांनी आता अवनीला काठी पकडायला सांगितलेली आहे। आणि त्यावरती अवनी आता सांगायला लागते, मी पण बघते ना, म्हणजे आता तुझ्यात जास्त ताकद आहे की धन्याच्यात, अरे तुला कळायला पाहिजे ना की तो तुझा भाऊ आहे आणि भावाला मात्र आता या सगळ्यामध्ये तुलाच समजवायला पाहिजे असं म्हटल्यावरती तो म्हणतो, अहो पण भाऊ समजण्यासारखा असला तर ना। यावरती ती आता काठी पकडते धन्याची ऍक्टिंग करायला आणि आता राजा इकडे काठी ओढतोय, म्हणजे ती धन्याला कसं काय हे करायचं त्यासाठी। आणि आता हे बघ, जर का काठी सोडली नाहीस ना तर तुला उलट टांगीन आणि मिरच्यांची धुरी देईन असं राजा म्हणायला लागलाय। आणि ही चुकीची वेळ साधत अवनीची वहिनी आता तिकडे आलेली आहे। ती आता पाहते की अरे देवा, हे सगळं काय चाललंय, म्हणजे आत्तापर्यंत मी अवनीला सपोर्ट करत होते, ती गोष्ट पूर्णपणे चुकीची होती आणि आज मी जे काही समोर आता दृश्य पाहते हे दृश्य खरं आहे। अवनी बिचारी रडण्याची ऍक्टिंग करते, पण वहिनीला मात्र आता वाटायला लागले की अवनी खरोखरची रडत आहे। आणि त्यानंतर मात्र आता वहिनी तिकडे रागारागात येते आणि बास्कर काय चाललंय हे तुझं सगळं असं म्हणत वहिनीचा आवाज वाढलाय। आणि त्याच वेळेला अवनी आणि राजा तिकडे पाहतोय, यशादा तिकडे पाहतोय, अरे देवा हे काय झालं, म्हणजे आता नको त्या वेळेला वहिनी तिकडे आल्या कारणाने सगळाच गहजब होऊन बसलाय। आणि वहिनी सांगायला लागते, काय करत होतास, म्हणजे आतापर्यंत मी तुमच्या दोघांना सपोर्ट करत होते अवनी, हेच का हा माणूस, म्हणजे आता मी व्हिडिओ पाहिला, व्हिडिओमध्ये मात्र आता मला सपशेल दिसत होतं की आता तुझे हाल होत आहेत, पण मी विचार केला नाही, घरामध्ये जरी हाल होत असतील तरी सुद्धा ही माणसं तुला आता खूप प्रेमाने राजकुमारीसारखी ठेवत असतील आणि म्हणूनच तू इकडे राहतीयस। यावरती अवनी म्हणते, वहिनी तसंच आहे। यावरती वहिनी म्हणते, अजून किती सत्य आता आमच्यापासून लपवशील अवनी, ते काही नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता या सगळ्यामध्ये यांना आत्ताच्या आत्ता सोड आणि घरी चल। त्यावरती यशादा म्हणतो, अहो वहिनी ऐका ना, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। त्यावरती वहिनी अधिकच चिडते आणि चिडून आता सांगायला लागते, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, तुम्ही ह्याचे मोठे भाऊ आहात ना, आणि मोठे भाऊ असताना मात्र आता हा इकडे बायकोला मारतोय आणि तुम्ही काय करताय, गप्प बसलेले आहात का। यावरती मात्र आता वहिनीला समजवण्याचा अवनी आता आटोकाटीने प्रयत्न करते, पण वहिनी काही ऐकायला तयार नाहीत। इकडे राजा आणि आता यशादा दोघंही गडबडलेले आहेत आणि त्याच वेळेला एंट्री झाले ती म्हणजे विहान आणि महेशची। त्यांना तेवढंच हवं असतं आणि ज्या वेळेला विहान तिकडे येतो आणि विहान सांगायला लागतो, बाद झालं, आत्तापर्यंत अवनीने खूप सहन केले असं म्हणत डायरेक्ट तो राजाला मारायला चाललाय। ज्या वेळेला तो राजाला मारायला चाललाय त्यावेळेला अवनी मध्ये येते आणि विहानला ढकलते आणि तितक्यात यशादा म्हणतो, काय चाललंय काय, आणि त्याच वेळेला अवनी सांगते, हाच तो माणूस, याच्यासोबत माझं लग्न ठरलं होतं, पण आत्ता इकडे राजा माझा नवरा आहे आणि वहिनी तू जे काही पाहिलंस ना ते फक्त आणि फक्त एक नाटक होतं। धन्याला या सगळ्यामध्ये कसं समजवायचं यासाठी आम्ही आता प्लॅनिंग करत होतो आणि नेमकी त्याच वेळेला तू आलीस। अगं मला मारण्याचं सोड, म्हणजे माझ्या डोळ्यात सुद्धा अश्रू हे लोक येऊ देत नाहीयेत आणि हेच कारण करण्यासाठी तुम्ही इकडे आला असतात ना, आल्या पावली परत फिरा। माझ्या घरच्यांच्या बाबतीत आता मी कोणताही उणापुरा प्रकार ऐकून घेणार नाहीये, खबरदार निघा इथून असं म्हणत अवनीने मात्र आपल्या घरची बाजू अगदी 100% सांभाळून घेत मात्र आता या विहानला
या महेशला चांगलाच धडा शिकवलाय आणि जो काही बहिणीचा गैरसमज झालेला आहे तो सुद्धा गैरसमज दूर केलेला आहे। आता हे सगळं घडल्यावरती विहान आणि महेश या दोघांचे इगो मात्र दुखावले गेलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा मात्र हे नवीन काय कारस्थान करणार, नवीन काय आता उद्योग करणार, येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार।